भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी प्राकृतात आणली, ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांची मनं घडली पाहिजेत, तर रण जिंकणारे वीर तयार होतील. मासाहेब जिजाऊनी ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोकमानसांपर्यंत पोहोचवली. मासाहेब तिथून निघाल्या, देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. स्वराज्य उभा करायचा आहे, स्वराज्यासाठी नाही हवे आहात, आपल्या कीर्तनातून पाईक तयार करा महाराज. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी पाईकाचे अभंग लिहिले आणि त्यातून स्वराज्याचे नाईक उभा राहिले. नाहीतर तानाजी बरोबर कोंढाण्यावर लढणारे शेलार मामा कुठले, तर ते देहू पासून 1.5 मैलावर असणाऱ्या शेलारवाडीचे, जे तुकारामांच्या पाईकाच्या अभंगातून घडले होते आणि स्वराज्याचे नाईक म्हणून स्वराज्यासाठी उभा राहिले होते. आमच्या मुलांना असं घडवावं लागेल. 350 वर्षापूर्वी महाराजांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्व समृद्ध केलंय. लढणारा, युद्ध करणारा, राज्य उभा करणारा, 35 वर्षाचं आयुष्य फक्त स्वराज्य हा ध्यास करून जगणारा हा राजा ज्ञानाकडे किती लक्ष देतोय, मनाकडे किती लक्ष देतोय. तुम्हाला माहितीये, परमानंद गोविंद नेवासकर महाराजांनी सांगितले ग्रंथ लिहा. या परमानंदांनी शिवभारत नावाचं शिवचरित्र लिहिलंय. गुरिला युद्ध तंत्रावर एक ग्रंथ लिहिलाय. महाराजांनी बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांना सांगितलं, अवकाश शास्त्रावर ग्रंथ लिहा, ग्रहगोल शास्त्रावर ग्रंथ लिहा. कारण कौस्तुभ नावाचा ग्रंथ बाळकृष्ण ज्योतिषींनी महाराजांसाठी लिहून दिलाय. जगातला पहिला मराठी शब्दकोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला. अमात्य बलू रघुनाथ पंडितम करुची राजव्यवहार कोशम, राजव्यवहार कोशाची निर्मिती महाराजांनी केली. गोविंद भट्ट परवेंना सांगितलं, राज्याभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. गागा भट्ट आलेत महाराष्ट्रात, महाराजांनी सांगितलं गागा भट्टाची ग्रंथ लिहा. शिवारकोदाय समय नाही, राज्याभिषेक प्रयोग हे गागा भट्टांनी महाराजांच्या सांगण्यावरनं लिहिलेले ग्रंथ आहेत. अहो, रायगडावर महाराजांनी एक विवेक सभा उभारलेली, विवेक सभा, ज्याला आम्ही आताच्या भाषेत डिबेटिंग क्लब म्हणतो. जगातले सगळे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. महाराजांनी गागा भट्टांना सांगितलंय, आद्य शंकराचार्य, मंडन मिश्र आणि कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय, ग्रंथ रूपाने लिहा. म्हणजे महाराजांना या सगळ्या धामधुमीत आद्य शंकराचार्य माहिती आहेत, कुमारिल भट्ट माहिती आहेत, मंडन मिश्र माहिती आहेत, त्यांचा अद्वैतावर वादविवाद झालाय तो माहिती आहे. पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे, ग्रंथ लिहा. कित्येक ग्रंथांची निर्मिती केली. अज्ञानदास, यमाजी, शाहीर यांना महाराजांनी सांगितलं, पोवाडे करा, मुक्त कंठानी गा, मन 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 घडवा. मन घडली तर रण जिंकणारे योद्धे घडतील. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आम्हाला सांगितलं. काय आहे महाराजांच्या अलौकिक. संभाजी महाराजांना परत राज्यकारभारच करायचंय, लढायाच करायचंय. मग महाराज असं म्हटले का, नाही मराठी आली तरी बस. नाही, उमाजी पंडितांना महाराजांनी संभाजी राजांना संस्कृत शिकवायला ठेवलंय. किती भाषा येत आहेत संभाजी महाराजांना? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजी राजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, राज्याभिषेकाच्या वेळी आलेला हेनरी ऑफ जंडेन लिहितो, या छोट्या युवराजांनी, संभाजी राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. संभाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी इंग्रजी सुद्धा येत आहे. का हे सगळं केलं महाराजांनी? आपल्या मुलांना हे सगळं आलं पाहिजे का? मन घडवलं संभाजी राजांचं. अहो, काव्यग्रंथ लिहिलेत संभाजी महाराजांनी, मराठीतून, प्राकृतून, पालीतून, संस्कृत मधून. राजकारणावरचा बुधभूषणम, नायिका भेद, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक नकशिका. संभाजी महाराजांनी 32 वर्षाचं आयुष्य आहे, केवढी ग्रंथ संपदा लिहून ठेवली आहे संभाजी महाराजांनी. बुधभूषण नावाच्या ग्रंथात वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पद्म पत्र समचरण जंगजमी कनक कर बकर नाभिललित कबीरा उदर लंबित विशाल वर उर दीर्घमुंडी करदेत चारी फल एक दंतर सुंड लवत हरिजात सकल मल. हे 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना, छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणतो ना. मग माझ्या राजांना 16 भाषा येत होत्या, मला आल्या पाहिजेत. आमच्या पिढीला हे सांगा, रण कुठलंही असू दे, कुठल्याही क्षेत्र प्रांताचं आलं पाहिजे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अहो शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला. आता इंग्रजांच्या वखारीत गेल्यावर शोधावं काय? सोन्या नाणं संपत्ती. पण महाराजांची नजर जिज्ञासू, महाराजांची नजर भिरभिरत राहील. हे इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं इथं असणार. आणि अचानक एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी ते तत्काळ उचललं आणि सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा आम्ही तुमच्यावर छापा मारलेला, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाचं आहे सांगता का? काय जिज्ञासा आहे. पण नाही सांगितलं इंग्रजांनी यंत्र कशाचं आहे, सांगितलंच नाही. स्वतः महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम. छपाई कला सुरू करता येईल, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येतील. हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवलं इंग्रजांनी. ते यंत्र असं म्हणतात काही ग्रंथात की महाराज रायगडावर घेऊन आले. रायगडावर त्या यंत्राला त्यावेळी लिहिता मंडप म्हणायचं. सुरू नाही झालं ते. मग महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखना परत दिलं आणि सुरतेच्या भीमजी पारेखना सांगितलं, हे छपाई यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा, ज्ञान प्रवाहित होऊ द्या. आणि सुरतेच्या भीमजी पारेखांनी महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. असं कुठलं क्षेत्र नाही हो ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी सर्वोत्तम यश मिळवलं नाही. आमच्या मुलांना काय अशक्य आहे, जमायला हवं. आमच्या मुलांच्या त्यासाठी एक गोष्ट आवर्जून पेरत राहा, जिज्ञासा आणि कुतूहल. आमच्या मुलांना प्रश्न पडायला हवेत, मुलांनी प्रश्न विचारायला हवेत. पण दुर्दैवानं आता प्रश्नच पडत नाहीत कोणाला. याची दोनच कारण आहेत. एक, आपल्याला सगळंच कळतं, आणि दुसरं कारण आपल्याला काहीच कळत नाही. पण विचारायला पाहिजेत, प्रश्न पडायला पाहिजेत. त्याच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. जिज्ञासा गरजेचीच आहे. खरं तर इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं. त्यांना इथं मालक म्हणून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा कुतूहल या संकल्पनांना स्थानच नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक, भौतिकशास्त्र शिकवतो. माझ्या आधी अनेक जण फिजिक्सचे प्राध्यापक झाले असतील, इथून पुढेही अनेक जण शिकवत. काय शिकवतात भौतिकशास्त्रात? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, बोरोलेज लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, पाटील्स फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, देशमुख रूल का नाही? आमची का नाही नावं ना पाठ्यपुस्तकात? आम्ही का नाही शोध लावत? आम्ही का नाही संशोधन करत? किती वर्ष आम्ही न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला शिकवणार? आमची पोरं का नाही संशोधक होत, शास्त्रज्ञ होत, शोध लावत? मला कधी कधी बरं वाटतं. बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्या न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. शोध घ्यायला हवा, घ्यायला हवा शोध.